नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला आमचं गार्डन आणि घर दाखवेल बाहेरून. आतमधून घर नंतर कधीतरी दाखवेल. आता गार्डन, काही टेरिस, काही आजूबाजूचा एरिया मी तुम्हाला दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, हे आंब्याचं झाड होतं आधी, आता हे चिक्कूचं झाड आहे. चिक्कूचं झाड अजून छोटं आहे, त्याला चिक्कू वगैरे नाही लागलेले अजून. खूप छोटं झाड आहे ते. आणि हे आंबा आहे आमच्या इथे. खूप मोर आलेला आहे आंब्याला ह्या वर्षी, तर खूपच जास्त मोर आलेला आहे. हे बघा, एवढा छान सजलेला आहे ना तो मोर, खूप छान वाटतं. आणि आज तर हवा पण सुटलेली होती खूप. हे बघा, काही खराब झालेलं आहे, काही चांगलं आहे, पण जसं जसं दाखवता येईल तसं मी तुम्हाला दाखवते. आणि याला गुलबास असं म्हणता ह्या झाडाला. या झाडाचा सकाळी वेगळा कलर असतो या फुलांचा आणि संध्याकाळी वेगळा होतो. हे बघा, म्हणून 2 प्रकारची फुलं एकाच झाडाला आहे. आणि हे सदाफुलीचं झाड आहे. हे बघा, हे खूप आयुर्वेदिक झाड आहे. याचे पानं, फुलं खूप महत्त्वाचे आहे. हे बघा, इथे मी छोटे छोटे आंबे पण आलेले आहेत, ते पण दाखवते मी तुम्हाला. जवळून दाखवते जरा. आधी किती मोर आलेला आहे बघा त्या आंब्याला. हे बघा, छोटे छोटे आंबे आलेले इथे. हे बघा, सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आम्ही. हे जास्वंदीचं झाड आहे. मी देवपूजेसाठी सगळे इथलेच फुलं वापरते आमच्या इथे. 4-5 प्रकारची फुलं आहे आमच्या इथे. जास्वंदीचे 2-3 प्रकार होते, पण काही झाडं गेले, काही झाडं आहेत. अजून एक नवीन पण झाड लावलेले आहे आम्ही, त्याला पण फुलं आली की मी तुम्हाला दाखवेल. हे बघा, किती मस्त वाटतंय. आणि हे पेरूचं झाड आहे. हे पेरूचं झाड पण खूप छोटं आहे, पण त्याला एवढे पेरू लागतात की त्या झाडाला तोलवत नाही, एवढे पेरू लागतात त्याला. आणि त्याचा पेरू पण खूप मोठा आहे. असं तायवान पेरू म्हणता वाटतं त्याला. हे बघा, आमच्या इथे कोंबड्या पण आहेत आणि कुत्रा पण आणलेला आहे आम्ही, पाळलेला आहे एक. त्याचं नाव भैरव आहे, तो पण तुम्हाला दाखवेल मी कधीतरी. हे बघा, आणि कालच आम्हाला कासव पण सापडलं आहे यांना. येता रस्त्यामध्ये कासव सापडलं यांना आमच्या इथे घराजवळच. ते कासव आहे ना, इथे मातीमध्ये अंगावर माती घेऊन लपून बसलेलं आहे आता. असं मातीमध्ये गेलेलं आहे ते. आणि हे आमचं घर आहे. एकविरा निवास नाव दिलेलं आहे आम्ही आमच्या घराला. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. ही माझी मुलगी जीविका आणि ही तिची सुरगुंडी आहे. माझा प्लॅटफॉर्म आहे तो ब्लाऊज कापायचा, पण ती आहे ना, ती असं तिथे ठेवून मागते आणि सुरगुंडी खेळते त्याच्यावर. आणि ह्या कुंड्या पण आम्ही आधी टेरिसवर होत्या, पण आता खाली आणल्या आहेत. एकदम घराची एकदम छान असं लुकच बदललं आहे घराचं. माझी खूप कधीपासून इच्छा होती की ह्या कुंड्या आपण खाली आणाव्या, असं म्हणून मी पप्पांना बोलली पण होती 1-2दा आपण आणू. मग एकदा आम्ही घेऊन आलो दिवाळीच्या आधी आम्ही ह्या कुंड्या खाली घेऊन आलो. आता मी तुम्हाला टेरिसवरनं दाखवते कसं दिसतं आमच्या इथे. वरती टेरिसवर गेल्यानंतर तर खूप छान व्ह्यू आहे आमच्या इथे. हे बघा, आम्ही वरती पण कुंड्या लावलेल्या आहे 2-3. हे बघा, आणि पारिजातकाचं सुद्धा झाड आहे आमच्या इथे. मी पारिजातकाचं झाड पण दाखवेल एकदा. हे आमच्या पूर्ण आजूबाजूला असा व्ह्यू दिसतो, एवढ्यात सुंदर. असं सकाळी तर खूप छान वाटतं, पक्ष्यांचे आवाज वगैरे खूप छान. आणि इथे आईंनी हरभरे आणि मठ भिजत घातलेले होते ना, ते सुकायला घातलेले वरती. ते सुकवून त्याची डाळ करणार आहे आता. हे बघा, आणि हे समोर चाफ्याचं झाड आहे. याला पण खूप फुलं लागलेली आहेत चाफ्याला. व्हाईट चाफा आहे हा. बघा, मी तुम्हाला माझी फॅमिली दाखवेल कधीतरी. जेव्हा मला फेस दाखवायचा राहील माझा, तेव्हा मी माझी फॅमिली पण दाखवेल तुम्हाला. आपले सबस्क्राईब लवकर पुरे होऊ द्या, मग तेव्हा मी दाखवेल. हा मॉनिटाईज झाल्यानंतर मी नक्की दाखवेल चेहरा. प्लीज चॅनलला फक्त लवकर सबस्क्राईब करा. हे बघा, हे लाजळूचं झाड. मला हे झाड लहानपणापासून खूप आवडतं. हे बघा, असं त्याला हात लावला ना, ते पूर्ण पानं मिटून घेतं त्याचे. हे बघा, झोपून घेता. हे बघा, आणि याचं पण झाड आहे ब्रह्मकमळला पण 3-4 वेळेस फुलं येऊन गेलेले. आणि हे तुळशीचं झाड आहे. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब करा.